नमस्कार. महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीच्या यादीतून 14,498 पुरुषांची नावे असल्यामुळे त्यांचं अनुदान रद्द केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांची मतं मिळण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती आणि तिला खूप रिस्पॉन्स मिळाला. 21 कोटी लोकांची नावं त्यांना अनुदान देण्यात आलं आणि त्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याच्या ओरड आल्या होत्या. सरकारने सुरुवातीला निवडणूक गृहीत धरून सर्रासपणे त्यांना अनुदान वाटप केलं होतं. त्यानंतर छाननीमध्ये अनेक महिने अपात्र ठरल्याच. विशेष म्हणजे 14,298 पुरुषही होते. त्यांनी महिलांच्या नावाने ही रक्कम घेतलेली होती असं निष्पन्न झालेलं आहे. हा सरकारचाच अहवाल आहे. आपण असं लक्षात ठेवा की ज्या परित्यक्त्या महिला असतात, परित्यक्त्या म्हणजे नवऱ्याने टाकून दिली, कोर्टामध्ये प्रकरणं सुरू असतात, ज्यांना नवऱ्याने टाकून दिलं, जे आईवडिलांकडे राहत असतात, या प्रत्येक महिलाने त्याची जी योजना आहे लाडक्या बहिणीच्या अंतर्गत 1,500 रुपये मिळवलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. ज्या काही मेंटेनन्सच्या केसेस कोर्टामध्ये येतात, खावटीच्या केसेस, त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवावं की यांना सरकारी अनुदान मिळते का नाही आणि हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होतं. माझा एक पक्षकार, त्याला मी कल्पना दिली आणि त्यांनी तिच्या स्टेट बँकेच्या खात्यात स्टेटमेंट काढलं. त्याच्या लक्षात आलं का तिच्या खात्यामध्ये सरकारचे 1,500 रुपये सातत्याने जमा होत आहे आणि ती जर खावटी मागते आहे आणि सरकार तिला लाडकी बहीण म्हणून जर पैसे देत आहे तर याचा विचार कोर्टाने केला पाहिजे ना. मागे एका नंदुरबारच्या कोर्टाला पण मी हा निर्णय दाखवला होता आणि तिथे सांगितलं त्या महिलेने तर कोर्टामध्ये मान्य केलं की मला 1,500 रुपये मिळतात लाडकी बहिणीच्या अंतर्गत. कोर्टाने ते गृहीत धरलं नाही. आता न्यायालयाने देखील विचार केला पाहिजे. जर महिला म्हणते की मला 1 रुपया मिळत नाही, मी अनाथ आहे, मला अन्न वस्त्राची रक्कम पाहिजे आहे आणि जर ती लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळत असेल तर याचा न्यायालयाने विचार करायला आहे. त्याबरोबरच आपले वकील जे असतील आपल्या खटल्यामध्ये आणि आपणही पक्षकारांनी असं रेकॉर्ड्स काढून आणावं. तिच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होते. बऱ्याच वेळा काय होतं, महिला प्रायव्हेट काम करतात ना, मग त्याची रक्कम त्यांना मिळत नाही, ते कॅश स्वरूपात रक्कम घेतात, ती कुठे रेकॉर्ड होत नाही. पण लाडकी बहीणमधली जी 1,500 रुपयाची रक्कम आहे, अर्थात तर 4 महिन्याचे पैसे एकदम मिळणार आहे. पुरुषांनी आता कामाला लागायला काही हरकत नाही. त्यांचं बँकेतलं खातं बघावं आणि त्याचे स्टेटमेंट्स काढावे बँकेकडून, त्या कोर्ट थ्रू कॉल करावे, कोर्टात ॲप्लिकेशन्स द्यावं की जे ह्या बँकेत खातं आहे, तिला लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहे आणि ते रेकॉर्ड आपण कॉल करावं. बघा कशी खावटी मिळवते आपल्याकडून. बरोबर आहे की नाही?